हॅलो नमस्कार. स्पाइस ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. गरम पाण्याने त्याला उकळून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये उकळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ताटामध्ये तो काढून घ्यायचा आहे पालक. त्यानंतर थंड पाण्यामध्ये पालकाला टाकायचं आहे. तुम्ही आईस क्यूब्स घेऊन पण त्याच्यामध्ये थंड करून घेऊ शकता. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण पालक टाकायचा आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, सोबतच 1 चमचा जिरे याला मिश्रणाला पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पनीरचे बारीक पीसेस करून घ्यायचे आहे भाजीसाठी. अशा प्रकारे मीडियम आकाराचे पनीरचे पीसेस मी कट करून घेतले आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये बारीक लसूणची पेस्ट केली आहे ती मी टाकली आहे. 1 चमचा जिरे, परत आल्याची पेस्ट टाकली आहे. कांदा आहे त्याला परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये धने पावडर, परत हळद, तिखट, गरम मसाला, प्रमाणात मीठ घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून टोमॅटोची प्युरी मी टाकली आहे, एका टोमॅटोची. ते सगळं मिक्स करून लगेच तुम्हाला पालकाची पेस्ट जी आपण प्युरी करून घेतली आहे ती पण त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकायची आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर वरून पूर्ण पनीर जे आपण कापून घेतलं आहे ते टाकायचं आहे. त्याला मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर कसुरी मेथी यात मी घातली आहे थोडी. झाकण ठेवून उकळून घ्या आणि आवश्यकता वाटल्यास थोडं पाणी तुम्ही घालू शकता. इथे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साय किंवा फ्रेश क्रीम पण ह्याच्यामध्ये टाकू शकता शेवटी भाजी झाल्यानंतर. इथे आपला गरमागरम पालक पनीर तयार आहे. तुम्ही चपातीसोबत किंवा फुलक्यासोबतही सर्व करू शकता किंवा जिरा राईससोबत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.